डिजिटल वर्ल्डमध्ये बरेचसे सायबर क्राईम्स, सायबर गुन्हे जे आपण ऐकतोय फक्त, पण काळजी कशी घेतली पाहिजे आतापर्यंत बरेच लोकांना माहीत नाहीये. सायबर क्राईम नेमकं म्हणजे काय? फक्त आपण ऐकतोय की सायबर क्राईम झालंय, माझ्यासोबत बँक फ्रॉड झालंय. पण सायबर क्राईम हा एक विषय आहे. जसे आपल्याला शाळेत हिस्ट्री, जॉग्रफी जे सब्जेक्ट्स असतात, त्याच प्रकारे सायबर क्राईम देखील हा एक सब्जेक्ट आहे. आणि त्याच्यामध्ये होणारे जे गुन्हे असतात ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 त्याच्यामध्ये त्याचे ऑफेन्सेस रजिस्टर्ड होतात. तो हे दोघं डिफरंट आहेत. तर सायबर क्राईम बरेचसे लोक आता फेसबुक, व्हॉट्सअप डिजिटल होत चाललेत. तो फेसबुकवर प्रत्येकाला वाटतंय की नाही यार, मला माझं प्रोफाईल पिक्चर डीपी लावायचं आहे, किंवा प्रत्येक मुलीला वाटतं की मी एक सुंदरसा फोटो मला अपलोड करायचा आहे, मला फेसबुकचा, माझा व्हॉट्सअपचा डीपी ठेवायचा आहे, जेणेकरून फेसबुकवर मी ते अपलोड केल्यानंतर मला कमेंट्स जास्त मिळतील, लाईक्स जास्त मिळणार आहेत. तर त्या हिशोबाने आपण तो फोटो फक्त अपलोड करायचं बघतो. पण तो फोटो आपण कशा प्रकारे अपलोड केला पाहिजे, कारण फोटोज अपलोड करताना प्रायव्हसी सेटिंग्स केली आहेत का? जे तुमचे फेसबुकवर फॉलोअर्स असतील, फ्रेंड्स असतील, तेवढेच लोक तुमचं फेसबुक प्रोफाईल बघू शकतात, इतर तुमचं फेसबुक प्रोफाईल बघू शकत नाही. ती सेटिंग्स करून ठेवा. बरेचसे लोक पब्लिक ठेवतात की पब्लिकली तुमचा फोटो प्रत्येक बघू शकतो, किंवा एक सिलेक्टेड फ्रेंड्स असतात, मर्यादित जे मित्र असतात फेसबुकवर, ते आपलं फेसबुक प्रोफाईल बघू शकतात. तर प्लीज बी अवेअर की आपण फोटोज कशा प्रकारे अपलोड करतोय. त्याचं कारण असं आहे की इन केस चुकीच्या हातात जर एका मुलीचं, एखाद्या व्यक्तीचं जर फोटो गेलाय, तर तो फोटो मी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करेल. सेव्ह केल्यानंतर बरेचसे फोटो एडिटिंग ॲप्लिकेशन्स आपल्याला प्ले स्टोअरवर अवेलेबल मिळतात, आणि त्या त्या फोटो एडिटिंग ॲप्लिकेशनच्या थ्रू तो मी फोटो त्या मुलीचा सेव्ह करून एखाद्या घाणेरड्या फोटोसोबत मॉर्फेट करेल, याला मॉर्फिंग आम्ही म्हणतो. तर अशा प्रकारे क्राईम्स होतात. त्यानंतर ब्लॅकमेल करतात, किंवा त्या मुलीची, त्या पर्टिक्युलर व्यक्तीची बदनामी होते. तर प्लीज बी अवेअर की आपण फोटो कशा प्रकारे अपलोड करतो. त्यानंतर फेसबुकवर बरेचसे फेक फ्रेंड रिक्वेस्ट बरेचसे लोकांना येतात. कधी कोणी फॉरेनला गेलं नाहीये तरी एक फॉरेनरची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर आपण फक्त फोटो बघून ऍक्सेप्ट करतो. आपल्याला माहित नसतो की तो नेमकं तो व्यक्ती तेच आहे का नाही आहे. तर खात्री करून घ्यायची, जर आपण ओळखत असो कोणाला तेव्हाच आपण ती फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करायला पाहिजे, नाहीतर नाही केलेलं बरं राहील. कारण याच्यामध्ये देखील बरेचसे क्राईम्स, आता 1 वर्षापासून बरेचसे क्राईम्स येत आहेत, किंवा बरेचसे गुप्ता, शर्मा ह्या नावाने फेक रिक्वेस्ट येतात, आणि आपण एक्सेप्ट केल्यानंतर चॅट समोरचा व्यक्ती त्या मुलीसोबत करतो, आपले मोबाईल नंबर शेअर करतात. त्यानंतर व्हॉट्सअपवर तुम्हाला त्वरित त्या मुलीचा मेसेज येतो आणि ते तुम्हाला एक घाणेरडं कृत्य करायला लावतात, जेणेकरून तुमचं व्हिडिओ कॉल येईल. समोरची व्यक्ती तुम्हाला व्हिडिओ कॉल करते, केल्यानंतर तुमचा फोटो जो व्हिडिओ आहे तो स्क्रीन रेकॉर्डरच्या मार्फत रेकॉर्ड केला जातो. नंतर त्या व्यक्तीला ब्लॅकमेलचे मेसेजेस येतात की जर तुम्ही अमुक अमुक पैसे आम्हाला दिले नाहीत तर तुमचा फोटो आम्ही, तुमचा व्हिडिओ आम्ही व्हायरल करून टाकू. आणि बरेचसे लोकांनी सुसाईड देखील केली आहेत ह्या गोष्टींसाठी. तर कृपया करून अशा फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट नाही केलेल्या बरं राहील. ते आपल्याला आपल्या म्युच्युअल फ्रेंडला ह्या गोष्टी पाठवण्याची धमकी देखील देतात की तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत, म्युच्युअल फ्रेंड आहेत, त्यांना आम्ही हा तुमचा व्हिडिओ पाठवून देऊ. तर प्लीज बी अवेअर. अशा गोष्टींमध्ये तुम्ही फक्त रिपोर्ट करा. फेसबुकवर रिपोर्टचा ऑप्शन असतो, किंवा गव्हर्नमेंटचं पोर्टल देखील आहे cybercrime.gov.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही एक ऑनलाईन सायबर कंप्लेंट देखील लॉन्च करू शकतात. तर अशा फेक फ्रेंड रिक्वेस्ट, फेक मेसेजेस पासून तुम्ही सावधान राहा. फेक फ्रेंड रिक्वेस्ट पासून सावधान राहा. दुसऱ्या केसेसमध्ये काय होतंय की ते आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट एखाद्या फॉरेनरची येते, आल्यानंतर एखादा चांगलं कार्य करणारा व्यक्ती असेल, त्यांना ती फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर ते त्वरित एक्सेप्ट करतात. नंतर माझ्याकडे असे केसेस आहेत की ज्याच्यामध्ये रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर त्या फॉरेनरने त्या माणसाची, त्या पर्टिक्युलर व्यक्तीशी चॅट केलेला आहे.
चॅट केल्यानंतर ते त्यांना पाठवतात की तुम्ही तुमच्या भागात की तुमच्या एरियामध्ये तुमच्या सोसायटीमध्ये चांगलं कार्य करतायत आणि म्हणून मी माझ्या देशातनं तुमच्यासाठी काय पाठवण्याचं माझं सौभाग्य राहील, मी तुमच्यासाठी काय पाठवू इच्छिते असं ते आपल्याला सांगतात आणि आपण त्वरित होकार देतो की हो तुम्ही पाठवू शकतात. त्यानंतर सडनली काही दिवसानंतर ते पार्सल एअरपोर्टवर आलं आहे असं तुम्हाला फोन येतं. आल्यानंतर तुम्हाला कस्टम चार्जेस हे चार्जेस ते भरावे लागतील आणि आपल्याला वाटतं की अरे ठीक आहे, समोरच्या व्यक्तीने एवढं लांबून आपल्याला काही पाठवायचं आहे तर आपण ती कस्टम चार्जेस भरूया, कारण त्याचाही अपमान होणार नाही आणि त्यांनी काय आपल्याला दिलेलं आहे तेही आपल्याला बघायला मिळेल. पण अशा याच्यामध्ये कस्टम चार्जेस जे असतात साधारणतः ते 2 लाख 3 लाख रुपये ते आपल्याकडनं घेतात आणि घरी आल्यानंतर जेव्हा आपण बघतो की काय त्याच्यामध्ये काही नसतं, खाली बॉक्सेस असतात किंवा दगडं देखील असतात, असे देखील आम्ही केसेस बघितलेत. तर प्लीज बी अवेअर, अशा फसवणुकीपासून आपण सावधान राहा जेणेकरून तुमचा जो बँक बॅलन्स आहे, तुमचा जो इमेज आहे सोसायटीमध्ये तो त्याच पद्धतीने राहिला पाहिजे. कारण जेवढं हे वर्ल्ड डिजिटल होतंय, डिजिटल झाल्यामुळे बरेचसे लोक अपडेटेड नाही आहे. पोलीस डिपार्टमेंट म्हणा, बँक म्हणा किंवा आमचे सारखे बरेचसे एक्सपर्ट्स देखील आहेत, ते अवेअरनेसचं काम करतात, पण तरी देखील ही अवेअरनेस सामान्य माणसापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा पोचते तरी त्याच्याकडनं काय एक क्षण असा असतो की त्याला नाही समजत असेल तरी तो त्या लिंकवर किंवा त्या फेक अकाउंटवर ऍक्सेप्ट करतो आणि एक सायबर गुन्ह्यात पडतो. तो प्लीज बी अवेअर रिगार्डिंग सच फ्रॉड्स. आपल्याला फेसबुकवर व्हॉट्सअपवर काय पोस्ट करायचं आहे, पोस्ट करण्यामध्ये पण टाईप असतात की ती पोस्ट पॉलिटिकली आहे का, देशाबद्दल आहे का, आपण त्या पोस्टला लाईक करतो, कमेंट करतो, शेअर करतो. तर थिंक बिफोर यू पोस्ट, जे माझं स्लोगन आहे, जे मी नेहमी म्हणत राहतो माझ्या सेशन्समध्ये की थिंक बिफोर यू पोस्ट. कारण विचार करा तुम्ही काय पोस्ट करतायत. पहिली गोष्ट तुम्ही देशाचा विचार करा की माझा हा फोटो, हा स्टेटस, हा कमेंट किंवा मी जे काही लिहिलेलं आहे ते पोस्ट करायचं आहे मला फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर, लिंक्डइनवर, तर ते पोस्ट केल्यानंतर माझ्या देशाला तर काही प्रॉब्लेम होणार नाही ना. तर हे विचार करायला पाहिजे. त्यानंतर माझ्या घरच्यांचा विचार करा, प्रत्येकाने आपल्या घरच्या लोकांचा विचार करा, अरे माझ्या फॅमिलीत प्रॉब्लेम होणार नाही मी हे पोस्ट केल्यानंतर. आफ्टर दॅट यू हॅव टू थिंक अबाउट युअर सोसायटी, तुमचं जिथे तुम्ही राहतात त्या लोकांचाही देखील विचार करा. कारण हे सर्व विचार केल्यानंतर एक फोटो किंवा स्टेटस किंवा कमेंट हे आपण अपलोड केली पाहिजे किंवा पोस्ट केली पाहिजे. तो असे बरेचसे क्राईम्स आहेत, हे बेसिक फ्रॉड्स मी आपल्याला सांगितले. त्यानंतर आपल्याला काही घ्यायचं असेल, ऑनलाईन शॉपिंग बरेचशा लोकांना आवडतंय की ऑनलाईन शॉपिंग किंवा मिंत्रा, अमेझॉन, फ्लिपकार्ट याच्यावर बरेचसे डिस्काउंट्स अवेलेबल आहेत आणि डिस्काउंट आल्यानंतर आपल्याला एकच वाटतं की नाही यार, आता ह्या काही दिवसांमध्ये डिस्काउंट आहे तेव्हाच मी ती प्रोडक्ट किंवा ते कपडे किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट काही असेल ते घ्यायला पाहिजे. तर आपण फक्त त्या क्षणापुरतं विचार करतो. आपल्याला हे देखील विचार करायला पाहिजे की ते मेसेजेस जे तुम्हाला येतात की ते खरं आहे का खोटं आहे. जसं व्हॉट्सअपवर मगाशी बरेचसे ट्रेंड सुरू होतं की मिंत्राचं अॅनिव्हर्सरी सेल आहे, अमेझॉनचा अॅनिव्हर्सरी सेल आहे आणि या सेलमध्ये ते लोक आपल्याला 50% डिस्काउंटने वस्तू देणार आहेत. त्यानंतर अजून दुसरे देखील वेबसाईट्स आहेत. त्यानंतर फिशिंग जे लिंक्स आम्ही ज्याला म्हणतो की ताज हॉटेलमध्ये तुम्हाला राहायला संधी मिळणार आहे, तर या लिंकवर तुम्ही क्लिक करा. तर असे कोणतेही मेसेजेस त्या पर्टिक्युलर कंपनी आतापर्यंत मार्केटमध्ये आणले नाही किंवा पोस्ट केले नाही त्यांच्या वेबसाईटवर. हे फक्त एक फिशिंग मेसेज असतात, जेणेकरून आपण त्या लिंकवर क्लिक करतो आणि लिंकवर क्लिक केल्यानंतर तिथं बरेचसे ऑप्शन्स आपल्याला विचारले जातात. आपण फक्त येस करतो, आपले मोबाईल नंबर्स त्यांना देतो, ईमेल ID आपण देतो आणि जेणेकरून आपला फोनचा जो ॲक्सेस असतो, जो डेटा असतो तो त्या व्यक्तींपर्यंत पोहोचतो. आणि तुमच्या फोनमध्ये जर एखादे बँक डिटेल्स असतील, तुमचं एक प्रायव्हसी जे असेल, एक इम्पॉर्टंट डेटा असेल, ते देखील ती व्यक्ती चोरून घेतात. तर प्लीज बी अवेअर, अशा मेसेजेसने तुम्ही अवॉइड करा. पूर्वीच्या काळी काय असायचं की आपले जे आई वडील असतात, जे सिनियर सिटीजन असतात, ते लोक कोणाच्या बद्दल काही सांगितल्यानंतर ते 100 लोकांना विचारतात. याचं मागचं कारण काय? कारण ते व्हेरीफाय करतात. शहानिशा आपण जे म्हणतो ना, प्रत्येक गोष्टीची केली पाहिजे, ती खरी आहे का खोटी आहे.
तर ही गोष्ट जे फेक मेसेजेस असतात याची देखील प्रत्येकाने शहानिशा केली पाहिजे की फेक मेसेजेस आहेत का, खरं आहे का खोटं, या लिंकवर क्लिक करू किंवा नाही करू. मगाशी व्हॉट्सअप ग्रीनचा पिंक होणार आहे असे देखील मेसेजेस येत होते. आतापर्यंत तसे काही व्हॉट्सअप कधीही पिंक होणार नाही किंवा असे कोणतेही त्यांच्या ॲपमध्ये किंवा त्यांच्या वेबसाईटवर असे कोणतेही न्यूज आलेली नाही आहेत. तर बी अवेअर की अशा जे गोष्टी होत आहेत ते का होत आहेत. आपण फक्त विचार करतो की अरे फक्त गुन्हेच होत आहेत, हे लोक पकडले जात नाहीये किंवा हे लोक करतात काय. यांचं मागचं एकच कारण असतं की ते तुम्हाला ब्लॅकमेल करणं, रिव्हेंज काढणं, तुमचा मोबाईलचा डेटा चोरणं, ते डेटा चोरून तुमच्यावरच ते ब्लॅकमेलिंग करायचं किंवा तुमचा डेटा ऍक्सेस करून ते इम्पॉर्टंट डेटा जो असेल ते मार्केटमध्ये विकायचं. असे बरेचसे फ्रॉड असतात ते लोक करण्याचा प्रयत्न करतात. तर म्हणून बी अवेअर, अशा मेसेजेस पासून तुम्ही अवॉइड करा. आणि जर एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा व्हॉट्सअपवर एक अननोन नंबरने फ्रेंड रिक्वेस्ट येते किंवा अननोन नंबरने तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज येतो आणि काही लिंक्स प्रोव्हाइड केले जातात, जर तुमच्या फोनमध्ये तो नंबर सेव्ह नसेल तर प्लीज बी अवेअर. अशा फेक मेसेजेस पासून तुम्ही सावधान राहा. त्या नंबरला त्वरित डिलीट करा किंवा रिपोर्ट करा ज्यापर्यंत तुम्हाला खात्री होत नाही की हा एक बोगस नंबर आहे, हा एक फेक फ्रॉडस्टर्सचा नंबर आहे. तर आपण त्यांना अवॉइड करा. सुशील सरने एक क्वेश्चन विचारलंय माझ्या सेशनमध्ये. मी एक शॉर्टमध्ये त्यांना रिप्लाय देतो की आपण जे असेल की आपला डेटा नेहमी बॅकअप करत राहायचं. तर ते मी पुढे सांगणारच आहे सुशील सर की जे आपला फोनचा डेटा असो किंवा लॅपटॉपचा डेटा असो ते प्रत्येक 7 दिवसात किंवा डेली सुद्धा बॅकअप केलं तर एकदम चांगली गोष्ट आहे. कारण बॅकअप केलं असेल तर तुम्हाला इन फ्युचर फोन हॅक झालाय, व्हॉट्सअप हॅक झालाय, फेसबुक हॅक झाला असे बरेचसे लोक म्हणतात. तर ह्या फ्रॉड्स पासून तुम्ही सावधान राहाल. तुमचा नेहमी डेटा बॅकअप केला पाहिजे. एखाद्या हार्ड डिस्क पेनड्राईव्हमध्ये तुम्ही ते डेटा समावून ठेवला तरी चालेल. त्या पेनड्राईव्हला हार्ड डिस्कला लॉक करून ठेवा. व्हेरियस अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स अवेलेबल असतात, ते 99% सिक्युअर असतात. तरी तुम्ही त्याच्याने स्कॅन केलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही ते फाईल्स किंवा तुमचा जो डेटा असेल ते आपल्या पेनड्राईव्हमध्ये हार्ड डिस्कमध्ये मूव्ह केलं पाहिजे. कारण ती हार्ड डिस्क किंवा पेनड्राईव्ह ते देखील करप्ट होणार नाही आणि तुमचा जो डेटा आहे तो ॲज इट इज राहणार आहे. आणि कमिंग बॅक टू माय सेशन की जे फेसबुकवर अजून एक नवीन ट्रेंड जे आपण ऐकलं होतं, माझ्याच नावाने एक डुप्लिकेट अकाउंट तयार केला जातो आणि माझ्याच म्युच्युअल फ्रेंडला त्याची फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते आणि पाठवल्यानंतर त्यांच्याकडनं मेसेंजरवर फेसबुक मेसेंजरवर एक मेसेज येतो त्यांना की मला अमुक अमुक पैसे लागणार आहेत आणि प्लीज मला तेवढं फोनपे गुगल पे करशील. आल्यानंतर आपण डायरेक्ट शॉक होतो, अरे यांनी मेसेज पाठवलाय, ठीक आहे चल ह्यांनी नंबरही पाठवलेला, फोनपे गुगल पे आम्ही करून देतो. ती रक्कम देखील जास्त नसते, 400-500 रुपये ते लोक मागतात. देण्यात काही हरकत नाही, पण तुम्ही त्या व्यक्तीला स्वतःहून कॉल करून विचारा, अरे तू मला पैसे मागितले. तुमच्याकडे नंबर असेल, तुमचा फ्रेंड आहेत तर नंबर देखील असायला पाहिजे आणि त्याला व्हेरीफाय करा की खरंच त्यांनी पैसे मागितले आहे का नाही आहे. कारण फेक अकाउंट्समध्ये काय होतं की माझ्या नावाने लोकांकडनं, मित्रांकडनं पैसे मागितले जातात आणि आपण त्याला फोन करणं सोडून डायरेक्टली त्या नंबरवर फोनपे करून देतो आणि स्क्रीनशॉट पाठवून देतो. एवढंही बिझी नको व्हा की तुम्हाला एक फोन लावायची देखील प्रॉब्लेम होणार आहेत, की फोन लावायला देखील कंटाळा येणार आहेत की जाऊ दे त्यांनी सांगितलंय तर मी ऑनलाईन टाकून देतो. सो अशा प्रकारे बरेचसे फ्रॉड्स होतात आणि जर तुम्ही त्या व्यक्तीला फोन केलं, विचारणा केली तर त्यानंतर त्यालाही समजेल की अरे नाही माझं फेक अकाउंट आहे, तू त्या फेक अकाउंटला रिपोर्ट कर. असे बरेचसे लोकांकडनं पैसे मागितले जात आहेत माझ्या नावाने. आणि तुम्ही जर त्या पोर्टलवर, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जर तुम्ही कंप्लेंट दिली किंवा मित्रांना, काही मित्रांना सांगितलं 9 ते 10 लोकांना की ते रिपोर्ट करतं, फेसबुक ऑथॉरिटी डिरेक्टली काही तासांमध्ये तो फेसबुकचा जो फेक अकाउंट आहे त्याला बंद करतो. तर बी अवेअर, अशा फसवणुकीपासून सावधान राहा. काही काळामध्ये लॉकडाऊनमध्ये बरेचसे कॉम्पिटिशन्स महिलांनी घरी घेतलेत. साडी कॉम्पिटिशन असो, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असो, तुम्ही ते कॉम्पिटिशन्स घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला काही वाद नाही आणि राहणार देखील नाही. कारण प्रत्येक व्यक्ती घरी काही काळामध्ये बोर झाले होते आणि ऑनलाईन
फेसबुकच्या माध्यमातून किंवा इतर ऑनलाईन माध्यमातून आपल्याला फक्त माहीत होतं की मला काही ना काही कॉम्पिटिशन्स घ्यायच्यात घरी बसून, काही लेडीजचा ग्रुप असो किंवा फ्रेंड सर्कल असो, पण तुम्ही ती गोष्ट पोस्ट केल्यानंतर ते देखील तुमचा फोटो मिसयूज करतात. तर ही बाब देखील तुम्ही लक्षात ठेवा. प्रायव्हसी फोटोज तुम्ही अपलोड करा. प्रायव्हसी केल्यानंतर तुम्हाला देखील समजेल की माझे फोटो मिसयूज होणार नाही किंवा माझा बॅड कंटेंट माझा फ्युचरमध्ये काही होणार नाही. तर प्लीज बी अवेअर. कारण मी बी अवेअर का म्हणतोय, कारण ह्या फ्रॉड्स पासून कितीही लोकांना अवेअरनेस केलं पण तरी अवेअरनेस हाच एक माध्यम आहे की हे क्राईम आपल्याला थांबवता येतील. सायबर अवेअरनेस तुम्ही कितीही यंत्रणा आणा किंवा काहीही करा, पण अवेअरनेस जर लोकांपर्यंत पोहोचवली तर मला नाही वाटत की आजपर्यंत कुठेही माझ्या आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात कुठेही अशा सायबर फ्रॉड्स होणार आहेत. सेकंड, बँकिंग फ्रॉड्स देखील बरेच वाढलेत. बरेचशा लोकांना बँकेमधनं फोन येतोय. हे बेसिक ट्रेंड होतं. आता बरेचसे लोक अपडेट झालेत की बँकेमधनं कधी फोन येत नाही. हे फोन कॉल येतात याचा अर्थ म्हणजे तो एक फ्रॉडस्टरचा कॉल आहे. पण ही बाब आपल्याला माहिती आहे, तरी देखील बरेचसे सामान्य माणूस, एक नॉर्मल पर्सन किंवा रुरल सेक्टर्स मधले जे लोक असतात, हे लोकांना आता टार्गेट करण्याचं यांनी ट्रेंड केलंय. यांना फेक फोन कॉल करून ते सांगतात की तुमचं कार्ड बंद करण्यात येणार आहे, तुमचं बँक अकाउंट आम्ही फ्रीज करतोय, बंद करतोय, तुम्ही त्वरित व्हेरिफिकेशनसाठी, KYC साठी तुम्ही या लिंकवर क्लिक करा किंवा जे ते ॲप सांगतील, AnyDesk आहे, क्विक सपोर्ट ॲप आहे, हे ॲप्लिकेशन्स तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर काही हालचाली करायला लावतात की ह्या ॲपमधून तुम्ही हा OTP आलाय तो द्या किंवा तो ॲप फक्त ओपन करून द्या. हे ॲप काय असतात, हे ॲप्लिकेशन्स तुमचा फोनचा ॲक्सेस त्यांच्याकडे देऊन देतात. म्हणजे तुमच्या फोनचा ताबा त्या व्यक्तीकडे राहणार आहे आणि जर तुम्ही तो मोबाईल नंबर बँकेला लिंक केलेला आहे तर त्या व्यक्तीला तुमचे OTP, तुमचे मेसेजेस, तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, तुमचा डेटा काय आहे, ती सर्व गोष्टी ह्या ॲपच्या माध्यमातून त्यांना कळते. तर म्हणून अशा बँकिंग फ्रॉड्स पासून सावधान राहा आणि आयुष्यभर एक लक्षात ठेवा की बँक कधीही आपल्या कस्टमर्सला फोन करत नाही. बँक नेव्हर कॉल्स देअर कस्टमर. कारण याचा मागचा उद्देश आहे की RBIच्या गाईडलाईन्स प्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला पैसे कापल्यानंतर मेसेज, ईमेल अलर्ट, फोन अलर्ट ह्या गोष्टी आल्या नसेल तर याच्यामध्ये बँक लायबल राहते. बँक आपल्याला ते पैसे परत रिफंड करते. आणि जर अशा फेक फोन कॉल्स तुम्हाला येत असेल तर डिरेक्टली एक सोपा उपाय आहे की त्यांना ब्लॉक करा. ह्या मेसेजेसला, ह्या कॉलला तुम्ही रिप्लाय करू नका. KYC कधीही ऑनलाईन होत नाही की आपल्याला वाटतं की KYC ऑनलाईन होऊन जाणार आहे. ते लोक आपल्याला सांगतायत की KYC ऑनलाईन करून देतो जेणेकरून तुमचा बँक खाता बंद होणार नाहीये. तर प्लीज KYC ऑनलाईन होत नाही, अशा गोष्टींची आपण काळजी घ्या. त्यानंतर बरेचसे लोकांना ATM फ्रॉड्स मेट्रो सिटीजमध्ये फार वाढलेत की ATM फ्रॉड्स, माझा ATMचा डुप्लिकेट ATM बनवला जातो. म्हणजे ATM क्लोन, सिम क्लोन जसं होतं तसं ATM देखील क्लोन होतोय. की जे आपले 16 डिजिट नंबर, 16 आकडी नंबर जे ATM कार्डवर असतात आणि मागे CVV नंबर असतो, हे एखाद्या हॅकरकडे, एखाद्या गुन्हेगारकडे, सायबर गुन्हेगारकडे गेलेत ते तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकतात. तर म्हणून प्लीज जेव्हाही आपण ATMला जातो, ATMला पैसे काढण्यासाठी जातो, तर तेव्हा व्हेरीफाय करा की जिथे तुम्ही कार्ड इन्सर्ट करताय, कार्ड तुम्ही टाकतायत, तो ओरिजिनल आहे या डमी आहे. कारण ते कार्ड स्कीमर असतात, ते डुप्लिकेट देखील फिट केले जातात आणि सामान्य माणसाची, नागरिकांची फसवणूक केली जाते. तर अशा ATM फ्रॉड्स पासून तुम्ही सावधान राहा. वेलकम संदीप सर. आपण संदीप सर जॉईन झालेत आपल्याला. थँक्यू फॉर वॉचिंग मी लाईव्ह सर. आणि जे बँक फ्रॉड्स असतात याचे म्हणून तुम्हाला कधीही लक्षात ठेवा की जे CVV नंबर असतो तो कधीही आपल्याला एक लर्न करून घ्यायचा आहे, आठवणीत ठेवायचा आहे लाईफ लॉंग. आणि तो CVV नंबर, ATM मागचा नंबर आपल्याला एखादा ब्लॅक मार्करने किंवा एखाद्या मार्करने आपल्याला ते रब करून घ्यायचं आहे की ते फक्त तुम्हालाच माहीत राहणार आहे, इतर कोणाला व्यक्तीला ते CVV नंबर माहीत राहणार नाही. ते ATMच्या मागे 3 आकडी नंबर असतो, तो आपण खोडून द्यायचा आहे जेणेकरून फ्युचरमध्ये तुमच्या सोबत काही क्राईम होणार आहेत ते कधी होणार नाही.
जेव्हा आपण एटीएम मशीन्सला व्हिजिट करतो किंवा पैसे काढण्यासाठी जातो, तो आपण तिथे ऑप्शन्स दिले असतात आपल्याला की तुम्हाला रिसीटची प्रिंट पाहिजे आहे का नाही. तर याचं एकच उदाहरण मी आपल्याला देईल. जर ती प्रिंट ने तुमचा काही फायदा होणार आहे तर प्लीज काढून घ्या. जर नाही होणार आहेत, तुम्ही फक्त स्टेटमेंट बघून, ती रिसीट बघून त्या डस्टबिनमध्ये फेकून देणार आहेत, तर प्लीज काढू नका. कारण तुम्हाला जो नंबर तुम्ही बँकेला दिलाय ते बँक तुम्हाला मेसेज करते. एखाद वेळेस 1-2 मिनिटं 5 मिनिटं उशिराने तो मेसेज येतो, पण जर तशा आपण करतायत तर कारण हे जे रिसीट्स आपण फक्त डस्टबिनमध्ये आपण बघतोय की तिथे बरेचसे चिठ्ठ्या पडलेल्या असतात, लोकांचे ट्रान्झॅक्शनचे स्लिप्स तिथं पडलेल्या असतात. पण काही काळानंतर जेव्हा हे डस्टबिनमध्ये फेकले जातात तर हे हॅकर्स लोक तिथे देखील ते रिसीट्स गोळा करतात आणि तुमचं अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करतात. आणि जेणेकरून तुमच्या अकाउंटची माहिती देखील त्यांना माहिती पडते की यांचा अकाउंट नंबर काय आहे, या व्यक्तीचं नाव काय आहे, यांनी आधार लिंक केलंय तर आधारच्या लिंक कोणत्या मोबाईल नंबरवर केलंय आणि बँकेला कोणता मोबाईल नंबर दिलाय. तर प्लीज रिसीट्स नाही घेतली तरी बरं होईल. कारण प्रत्येकाला आजची एवढी फॅसिलिटी आहे की तुम्हाला ईमेल अलर्ट, SMS अलर्ट 99% येतात आणि तुम्हाला त्या रिसीटची गरज पडायला नको. एटीएम कार्ड्स, एटीएम मशीन्समध्ये देखील हिडन कॅमेरेज हे लोक बसवतात. हिडन कॅमेराज म्हणजे बँकेचं ते कॅमेरा नसतं, हे हॅकर्स लोक स्वतःचं कॅमेरा तिथे बसवतात आणि ते अशा ठिकाणी बसवतात की ते आपल्याला समजत नाही. तर म्हणून कृपया करून जेव्हा आपण पासवर्ड इन्सर्ट करतो, कार्ड आपण जेव्हा टाकतो, तो मागे जी व्यक्ती असेल त्याला थोडं लांब राहायला, दूर थोडं डिस्टन्स मेंटेन करायला सांगायचं. आणि जेव्हा आपण पासवर्ड टाईप करू तो कधीही आपले फिंगर्स असे राहायला पाहिजे, त्यानंतर तुम्ही पासवर्ड टाईप करा. कारण ते पासवर्ड कोणाला दिसणार नाही. आणि नेहमीही आपलं एटीएमचं पासवर्ड प्रत्येक 6 दिवसामध्ये बदललं तर सर्वात उत्तम गोष्ट आहे. कारण पासवर्ड कधीही चेंज केलं पाहिजे. आणि जे आपण एटीएम मशीन्स यूज करतो तर कधी माझं एक लॉजिक आहे, मी विचार करतो, मला नाही माहित कोणी विचार करत असेल का नाही ह्या गोष्टी, कधीही 1 किंवा 2 एटीएम यूज करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही राहतायत थेरगावमध्ये, तिथे जे एटीएम मशीन्स असतील तर काही बरेचसे एटीएम मशीन्स असतील, पण जे तुम्हाला जवळ पडतंय, जिथे गर्दी असते, त्या एटीएम मशीन्स तुम्ही यूज करा. त्याचं मागचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या मित्राला भेटतात, एक तुमचा लहानपणीचा मित्र असेल किंवा नवीन मित्र आहे तुमचा, तर त्या मित्राला तुम्ही जेवढं वेळ देणार, जेवढं तुम्ही त्याला भेटतात तेवढं त्याची तुम्हाला पॉझिटिव्ह नेगेटिव्ह पॉइंट्स कळतात की तो कसा आहे, छान आहे का नाही, त्याच्यामध्ये काय फॉल्ट आहे किंवा त्याचा स्वभाव कसा आहे. तसंच एटीएम मशीनचं देखील असतं. जेवढं तुम्ही त्या एटीएम मशीन्सला ओळखाल की तुम्हाला माहिती पडेल, अरे मी मगाशी तर आलो या एटीएम मशीनमध्ये, तेव्हा हा गॅजेट इथं कार्ड स्किमर लावलेला नव्हता, मी नेहमी पैसे काढतो इथं, ह्या म्हणजे काही विचित्र दिसतंय. तर म्हणजे जेव्हा तुम्ही फॅमिलियर व्हाल त्या मशीन सोबत तेवढं तुम्हाला समजेल की नाही यार. तर म्हणून याच्यासाठी तुम्ही एक बेसिक काही मशीन यूज करा. कारण हे फ्रॉडस्टर्स काही दिवाळीच्या काळात म्हणा किंवा सण असेल त्या काळामध्ये या एटीएम्सला टार्गेट करतात आणि तुमचं बँक डिटेल्स ते लोक घेतात. कधीही पब्लिक वायफायने बँकिंग ट्रान्झॅक्शन करू नये. कारण पब्लिक वायफायचा अर्थ म्हणजे ते पब्लिकसाठी आहे आणि एखाद्या वायफाय रूटरला किंवा जेवढे लोक 100 लोक कनेक्ट असतील आणि त्याच्यामधनं तुम्ही बँकिंग ट्रान्झॅक्शन करताय आणि त्या वायफायमध्ये एखादा हॅकर देखील असेल तर तो तुमचं बँकिंग डिटेल्स काही ना काही पद्धतीने थांबवू शकतो किंवा त्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकतो की त्याच्यामध्ये काही ना काही अडचणी येतील आणि आपल्याला पैसे डेबिटचा मेसेज येतो आणि ते पैसे समोरच्या व्यक्तींपर्यंत सुद्धा पोहोचत नाही. तर अशा गोष्टींमध्ये देखील आपल्याला सावधानता बाळगली पाहिजे की इन फ्युचर असे क्राईम्स होणार नाहीत. प्रत्येक ही जी गोष्ट आहे मी आता जे सांगणार आहेत आपल्याला, ती प्रत्येक माझ्या बहिणींसाठी आहे, माझ्या आईंसाठी आहे. कारण हे लोकांना तेवढं फक्त तुम्हाला कपडे घ्यायचं एवढं माहिती आहे. जेव्हा ऑनलाईन शॉपिंगच्या पार्ट तुम्ही एखाद्या स्टोअरमध्ये गेलात की मला शॉपिंग करायची आहे आणि मला हा ड्रेस पसंत पडलेला आहे, चेंजिंग रूममध्ये जायचं आहे, ती जेव्हा ड्रेस ट्रायलची वेळ येते तर तुम्ही आत जाताना काही गोष्ट
लक्षात घेतली पाहिजे ती गोष्ट अशी आहे, चेंजिंग रूम मध्ये देखील हिडन कॅमेराज इन्सर्ट केले जातात आणि हे आपल्याला माहित नसतो. एक केस आहे की एक मुलगी गेली चेंजिंग रूम मध्ये, तिने चेंज केल्यानंतर जेव्हा ती बिल बनवल्यानंतर एक प्रत्येक शॉपकीपर आता 99% शॉपकीपर्स नंबर्स मागतात की आपला नंबर देऊन द्या, जेणेकरून इन फ्युचर काही डिस्काउंट आलं किंवा काही नवीन प्रोडक्ट आलं तर आम्ही तुम्हाला मेसेज करून देऊ असं म्हणून. तर त्याच पद्धतीने त्या मुलीने नंबर दिला, घरी पोहोचले, त्यानंतर त्या क्षणाला तिला व्हॉट्सअपला तिचा चेंजिंग रूमचा व्हिडिओ आला आणि सांगितलं मला अमुक रक्कम दे, नाही तर हा तुझा व्हिडिओ मी व्हायरल करून टाकेल. तर चेंजिंग रूम मध्ये देखील हिडन कॅमेराज इन्सर्ट केले जातात. तर ते कॅमेरा तुम्हाला कसं काय ओळखायचं आहे, काय सेफ्टी घ्यायची त्यासाठी, त्या देखील मी आपल्याला सांगणार आहे. की फर्स्ट चेंजिंग रूम मध्ये जाताना लाईट्स आहेत का बघितल्यानंतर तुम्हाला जो मिरर असेल, जो समोर जो काच असतो त्याच्यावर तुमच्या फोनचा फ्लॅश तुम्ही चमकून बघायचा आहे की तो फ्लॅश जर जसा ड्रेसिंग टेबलवर आपल्या घरी काच असतो त्याच पद्धतीने त्या काचवर रिफ्लेक्ट तुमच्यावरच येत असेल तो काच ओके आहे. जर फ्लॅश तुम्ही त्या काचवर चमकवतायत तुम्हाला मागे जी व्यक्ती आहे ती दिसेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येकाने मध्ये गेल्यानंतर ऍटलिस्ट एक आपला जो मित्र असेल, जवळचा असेल, घरचे लोक असतील, त्यांना फक्त एक फोन लावून बघायचा आहे. तो फोन याच्यासाठी लावायचा आहे की जर फोन चांगल्या पद्धतीने कनेक्ट झाला तर म्हणजे तो चेंजिंग रूम सेफ आहे. जर करकर आवाज येतोय, मध्ये फोन लागत नाहीये, तर त्याच्यामध्ये कुठं फॉल्ट आहे. जिथे जे हँगर असतात, जिथे ते कपडे लावण्याचं असतं, तिथे नट्स देखील फिट केले जातात आणि त्या नट्समध्ये देखील हिडन कॅमेराज इन्सर्ट केला जातो. तर अशा याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा अवेअरनेस, सेफ्टी घ्यायची आहे प्रत्येकाची. आपल्या बहिणीची, माझ्या बहिणींची मी घेतोय, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला नाही वाटत की बरेच आता काही 100 लोक जरी हे व्हिडिओ बघत असतील, पण माझ्या अवेअरनेसने तुम्ही ही गोष्ट घरच्यांना, आपल्या मित्रांना, बहिणींना, फ्रेंड सर्कलला, प्रत्येकाला ही गोष्ट सांगणार आहोत आणि ती अवेअरनेस 100 पेक्षा 1000 पर्यंत पोहोचणार आहेत. तर म्हणून आणि लास्ट तुम्हाला काय काळजी घ्यायची त्यासाठी की जेव्हा तुम्ही जे घातलेलं आहे चेंजिंगच्या अगोदर त्याच्यावरतीच जर प्रत्येकाने ते ट्रायल केलं, तर जर तुम्हाला समजत नसेल की काय करायचंय, मला काही समजत नाहीये, कुठं कॅमेरा आहे, कुठं काय, तर पॅनिक व्हायची गरज नाहीये. जे तुम्ही अगोदर घातलं होतं त्याच्यावरती जर तुम्ही ते ट्रायल केलं तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि अशा जे शॉपकीपर्स असतात, तुम्हाला जर ट्रस्टवर्दी वाटत असेल तर तुम्ही ते नंबर द्यायचे किंवा नंबर तुमच्या वडिलांचं नेहमी द्यायचंय, भावांचा नंबर द्यायचंय की जेणेकरून ते काही झालं तर ते तुमचा व्हिडिओ, तुमचा जो कंटेंट असेल त्याचा गैरवापर करणार नाही. लास्ट, जे ऑनलाईन गेमिंगचे बरेचसे लोक सुसाईड करतात, बरेचसे लहान मुलं देखील ह्या क्राईम मध्ये आहेत किंवा ऍडिक्शन त्यांना लागलेलं आहे. आता काही महिन्या अगोदर MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये एखाद्या 6वीच्या मुलाने ऑनलाईन सुसाईड केलं. ते का? कारण ते गेमिंग परचेस करताना आईचा फोनमध्ये काही बँकेचे सिस्टम्स ओपन असतील, पासवर्ड सेव्ह आहेत, तो परचेस करत गेला आणि 40,000 रुपये त्या अकाउंटमधनं निघून गेले. त्या 6वीच्या विद्यार्थ्याला, लहान मुलाला त्याचं डिप्रेशन आलं आणि त्या डिप्रेशन मध्ये येऊन त्यांनी ते सुसाईड केलंय. तर म्हणून प्लीज बी अवेअर यार, लहान मुलांना कधी एक फ्रेंड सारखं ठेवायचं. फ्रेंड सारखं ठेवल्यानंतर ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे, त्यांनी शेअर केलं पाहिजे. वडिलांपेक्षा, आईपेक्षा जास्त क्लोज फ्रेंड कोणीच नाही आयुष्यात, असं मी विचार करतो. कारण प्रत्येक गोष्ट जर आपण त्यांना शेअर करू, प्रत्येक गोष्ट जर आपण त्यांना सांगू, तर मला नाही वाटत कधी लहान मुलं अशा पद्धतीने सुसाईड करणार आहेत किंवा चुकीचं स्टेप घेणार आहेत लाईफमध्ये. या ऑनलाईन गेम्स खेळणं, आपण विचार सर हे क्राईम आहे का? ते क्राईम नाही आहे, ते सायबर सायकोलॉजी आहे की ते फक्त आपलं एक ॲडिक्शन होतं. ॲडिक्शन असल्यामुळे आपल्याला फक्त वाटतं की नाही यार मला तेच गेम खेळायचं आहे, मला फक्त जिंकायचं आहे, अशा त्या लहान मुलांना भ्रम पडतात किंवा एक विचार करायला लागतात. ते गेम खेळताना स्वतःला तर गेमचा एक प्लेयर मानायला लागतात की नाही कधी खरं मध्ये मी तोच आहे, मला जिंकायचं आहे. आणि जर तुम्ही त्यांना तो जिंकू दिला नाही तर ते चिडचिड करतात, जेवण वेळेवर करणार नाही, दिवस रात्र फोनवर ॲडिक्शन म्हणून ते फक्त दिवस रात्र गेममध्ये इन्व्हॉल्व्ह राहतात.
तर अशा जे ॲडिक्शन आहेत याच्यापासून तुम्ही सावधान राहा, ॲडिक्शनमध्ये पडू नका. आणि ॲडिक्शन जे असतं ते एक नशासारखाच असतो की त्यांना तो गेम न खेळल्यामुळे ते लोक आई वडिलांना देखील चिडचिड करतात किंवा चुकीचे स्टेप घेतात. बरेचसे असे केसेसमध्ये बघितले, फोन घेऊन दिला नाही म्हणून आई वडिलांनाच देखील मारून टाकलंय. तर हे यांचं ॲग्रेसिव्ह जे नेचर असतं ते फार जास्त असतं, कारण यांची सायकोलॉजी पूर्णपणे त्या मोबाईल फोनमध्ये कैद केले जाते की त्यांना फक्त मोबाईल फोन हवाय, बाकी दुसरं काहीच गोष्टी त्यांना पाहिजे नसतात. तर प्लीज बी अवेअर, आपल्या मुलांसोबत शेअर करत राहा. गेम खेळा तुम्ही, मी तुम्हाला नाही म्हणत गेम खेळायला, पण एक प्रॉपर टाइम टेबल असायला पाहिजे की जसं मी सकाळी 7 ते 8 12 माझी शाळा असेल, त्यानंतर मी होमवर्क करेल, जेवण करेल आणि त्यानंतर मी काही एक 15-20 मिनिटं अर्धा तास मोबाईलमध्ये गेम खेळेल किंवा इंडोर्स आउटडोर्स गेम खेळा. जे खो खो असेल, कबड्डी असेल, स्केटिंग आहे, फुटबॉल आहे. जसे आता बघितलं असेल आपण काही महिन्या अगोदर आपल्या देशाने बरेचसे ऑलिम्पिक मेडल्स आणलेत. तर असंही विचार करा की मला देखील ते ऑलिम्पिक मेडल्स आणायचं आहे. मोबाईल गेमचा ऑनलाईन ऑलिम्पिक नसतो की त्याच्यामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही आहे. ते फक्त एक त्या क्षणापुरता एक टाइमपास म्हणून आपण गेम खेळतो. पण जर तुम्ही आउटडोर इंडोर गेम्स खेळले तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसं प्रॉफिट होणार आहे. तुमच्या मागे तुमच्या आई वडिलांना किंवा तुमच्या सोसायटीला, तुमच्या देशाला एवढं प्रॉफिट होणार आहेत की तुमच्या त्या गेममध्ये जर तुम्ही चॅम्पियन राहिलात तर तुम्ही ऑलिम्पिकमध्ये काय तुम्हाला ऑल ओव्हर वर्ल्ड ओळखलं जाणार आहे. मोबाईल गेम खेळल्याने ऑल ओव्हर वर्ल्ड ओळखलं जात नाही. तर बी अवेअर रिगार्डिंग सच फ्रॉड्स. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, प्रत्येकाने आपलं फेसबुक पासवर्ड या सेशन नंतर चेंज करून घ्यायचं आहे. मी हॅक नाही करणार आहे ते, कारण फेसबुक अकाउंट जे आहेत ते प्रत्येक 10 ते 15 दिवसांनी आपले पासवर्ड चेंज केले पाहिजे. जीमेल असो, जीमेलमध्ये 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणून आहे की इन केस तुमचा फेसबुक अकाउंट कोणती थर्ड पर्सनने ओपन केलाय तर तो तुम्हाला OTP येईल, त्याचा व्हेरीफाय होईल, त्यानंतर तो ओपन होणार आहे. तर प्लीज व्हेरीफाय करत जा, चेंज करत राहा आपले पासवर्ड्स. ATM पासवर्ड असो, जीमेल पासवर्ड असो किंवा दुसरे कोणतेही पासवर्ड्स असो, ते प्रत्येकाने चेंज केले पाहिजे. आणि तेच पासवर्ड तुम्ही मोबाईल फोनमध्ये सेव्ह करून ठेवू नका. आपल्या डोक्यात ते फिट करून घ्या की हा माझा पासवर्ड आहे, मला लक्षात आहे. किंवा एखाद्या पुस्तकमध्ये लिहून ठेवा, ते पुस्तक फक्त तुम्ही बघू शकाल, इतर कोणी बघू शकणार नाही, अशी देखील व्यवस्था करून ठेवा. आणि जे फेक लिंक्स, फेक फ्रेंड रिक्वेस्ट, फेक मेसेजेस किंवा काही बरेचसे फ्रॉड्स होतात, त्या पद्धतीने तुम्ही त्या लिंकवर क्लिक करू नका. मी सर्वांना ही गोष्ट सांगेल, इन फ्युचर आपल्यासोबत काही क्राईम झालंय तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर cybercrime.gov.in वर कंप्लेंट करू शकतात. इवन या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मी माझा नंबर आपल्याला शेअर करतो की जेणेकरून इन फ्युचर काही प्रॉब्लेम तुम्हाला झाले, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या फ्रेंड्सला, तुम्ही बिंदास मला फोन करू शकतात. कारण अवेअरनेस प्रत्येकासोबत फ्रॉड्स होतात, प्रत्येकासोबत काही ना काही ऑनलाईन चुकी होते, कारण कोणी ह्या गोष्टींमध्ये मास्टर नाही, मी देखील नाही आहे. तर 77749 हा माझा मोबाईल नंबर आहे. परत एकदा सांगतो मी, 77749 थँक्यू सो मच संदीप गाडे सर, निखिल, एंटायर टीम फॉर इन्व्हाइटिंग मी फॉर द वंडरफुल सेशन. आणि थेरगावच्या प्रत्येक नागरिकांना मी आवाहन करेल की प्लीज अवेअरनेस करा, अवेअर राहा. काही फ्रॉड तुमच्यासोबत होत असेल तर घाबरू नका. हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघितल्यानंतर मला नाही वाटत की कोणासोबत सायबर फ्रॉड होणार आहेत.